बुट्टी बुट्टी भरून दादा आले. तुम्ही पण दादा? तुषार संजयराव सरोदे बुट्टीपुरी. बुट्टीबोरी. तर बुट्टीबोरी आपल्या भेटीसाठी किंवा आम्हाला आता मुलाखत इथं चालू होती, तर दादा आले. तर नेमकं या दोन कपाशीमधलं यांना फरक सांगायचा आहे की इकडे काय झालेलं आहे की 45व्या दिवशी गळफांदी कापून 100 सेंटीमीटरवर शेंडा खुडलेला आहे आणि इकडे काय केलं की गळफांदी न कापता शेंडा न खुडता 45 आणि 65व्या दिवशी येते चमत्कार किंवा लिओसिनची फवारणी केलेली आहे. आता नेमकं या दोन मध्ये नेमका काय फरक झालेला आहे हेच तुम्हाला मी आता सांगतो. आपले शेतकरी पण बघतात, हे सुद्धा तुमच्यासारखे साधारण शेतकरी व्हिडिओ बघणारेच आहे आणि ते इथे येऊन त्यांना लाईव्ह माहिती आपण इथे देत आहे. तर बघा दादा, शेंडा खुडल्यामुळे काय होत आहे आणि गळफांदी कापल्यामुळे काय होतात की गळफांदी कापल्यामुळे जे दाटणी आहे तर ही दाटणी कमी होते. म्हणजे आपण जर दादाला तंत्रज्ञान लागवड करतो म्हटलं, दादाला तंत्रज्ञान काय सांगतं की जवळ लागवड करून एकरी झाडांची संख्या वाढवा. झाडांची संख्या म्हणजे बोंड कमी लागेल पण झाडं त्याच्यामध्ये कव्हर करून घेतं. आणि त्याच्यानंतर शेंडा खुडल्यामुळे काय होतं की वरतं येणारी चाल आपण फवारणी कशासाठी करतो